काय कुठं आमदार होऊन आलो नाही तर आपण संघर्षातनं ही पद्धत घेतली. आपण अनेक लोकांनी संघर्षातनं इथपर्यंत या ठिकाणी पोहोचला आणि म्हणूनच आज लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला. खरं तर पहिल्या 2-4 दिवसामध्ये मला पण वाटलं होतं की आपण आता यापुढे काम करायचं, थांबायचं, काय करायचं. परंतु पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून जो आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला, जो आपण सगळ्यांनी खरं तर मी लोकप्रतिनिधी कोणता होतो, मी लोकप्रतिनिधी सामान्य माणसांचा होतो. आज इथे उपस्थित असलेले आपल्याला माहिती असेल की कोण रिक्षा चालवणार आहे, कोण हॉटेल व्यावसायिक आहे, कोण कुठेतरी कामालाच असतो आणि अशांचा लोकप्रतिनिधी मी होतो याची जाणीव मला निवडणुकीनंतर झाली. कारण ते लोक तरी आपल्या फायद्यासाठी नसतात, तर ते नेहमी आपल्या पक्षाच्या बाजूने जो माणूस चांगला काम करतो त्या नेत्याच्या पाठीशी ते माणसं राहत असतात याची जाणीव निवडणुकीच्या पराभवानंतर या ठिकाणी झाली. आणि मी म्हणून ठरवलं की आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं आपल्याला काम करायचं आहे. कारण शेवटी 72,000 लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. तुमच्यासारखे हजारो लोक तुमच्या पाठीचे आहेत. आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा काम करावंच लागेल. आणि हे करताना लोकांच्या काय भूमिका आहे. आज खरं तर माझ्या विरोधाचे उमेदवार झाले त्यांचं मी मनापासून पहिल्या दिवशी अभिनंदन केलं. आपण सगळ्यांनी मानलं किंवा मी माझ्या पराभवाचा ईव्हीएमला पैशाला कधीच दिला नाही आणि आपण पराभव झाला हे मान्य करून पुढचं काम आपल्याला केलं पाहिजे. समोरचा उमेदवार सुद्धा काय उद्यापासून विकास काम करणार अशी आपली अपेक्षा असताना पण आपण काम करताना जे चुकीचं वागतील त्या ठिकाणी विरोधक म्हणून आपली भूमिका आपण व्यक्त केली पाहिजे. आपण लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. लोकांना चुकीच्या भूमिका लोकांकडून कशी वाटतात, लोकांना चुकीच्या भूमिका लोकांकडून चालू असेल तर त्याला आपला विरोध असला पाहिजे. हा विरोध तुम्हाला आणि आपल्याला यापुढच्या काळामध्ये करायचा आहे. काही लोक आपल्यावर येतील. आज सगळेजण आहात, माझी मतदारांनी सांगितल्याप्रमाणे काही पुढची आपल्या काही निवडणूक सोडायची नाही आहे. परंतु पुढची अशी आहे की शेवटपर्यंत माणसं सोडत असतात आणि काही लोक आपल्यातच असतील, काही लोक आपल्यावर असतील. म्हणून कालपट्टी पडताना सांगितलं की जोपर्यंत शेवटचा माणूस माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतोय तोपर्यंत मला काम आपल्याला काम या ठिकाणी करायचं. खरं तर काल भावना सगळ्यांच्या होत्या, परंतु भावना आपल्या व्यावहारिक जीवनात कधी भावना चालत नाही. तर आपल्याला काम करायचं. आता आपल्याला त्या भावना बाजूला ठेवून आपल्याला काम करायचं आहे. खरं तर निवडणुकीमध्ये नुसतं मला विजय मिळवला असता तर मला कालच तुम्हाला माहिती की भरतचे गोपालीने स्टेटमेंट दिलं होतं की दसऱ्याच्या दिवशी सुद्धा मला त्यांचा फोन होता की तुम्ही अजूनही आमच्यात राहा, समोरच्या उमेदवारांचा प्रवेश आम्ही अजूनही घेतला नाही, तुम्ही जर आलात तर त्यांचा प्रवेश घेणार नाही. परंतु आपण जेवढे निवडणुकीमध्ये निष्ठेने राहिले, आज मी एकदा निष्ठेने राहिलो तर माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा निष्ठेने राहिला आणि तुमचा अपमान तुमच्या विश्वासात मी कधी करणार नाही म्हणून मी त्यावेळी आजपासून झालंय की वैभवनाईक काय करणार आहे. आज अनेक लोक सांगतात की वैभवनाईक घेतील तो निर्णय मान्य. आता मी काय नवीन निर्णय घेणार आहे. जो निर्णय ज्यावेळी स्वार्थ होता त्यावेळी विश्वास तो आता कधी घेईल. त्यामुळे हा निर्णय सुद्धा आपण आपल्याला विश्वासाने लोकांनी मतदान केलं. आज खरं तर आपली भूमिका ठाम होती आणि ते ठाम भूमिकेवरच आपल्या लोकांनी एवढं मतदान केलं ना, त्यामुळे आपण त्या भूमिकेवर ठाम राहिलो. काही लोकांना काही भूमिका आपली आवडेल, काही लोकांना न आवडेल, परंतु आपण ज्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल त्याच्या पद्धतीने काम या ठिकाणी केलं पाहिजे. आता लाडकी बहिणी, हिंदुत्व हे सगळे विषय निवडणुकीमध्ये पराभव दिसल्यामुळे काही विषय निवडणुकीसाठी आणले. मला तो विजय मला सांगत आहे की मतदानाच्या दिवशी बटन दाबाने 21 रुपये घ्या असं विरोधकांची निवड. परंतु आताच आपण पेपरला वाचतो की दिवाळीनंतर लाडकी बहीण 21 रुपये दिवाळी, पण त्याच्यावरच आपल्याला आवाज उठवावा लागेल. आज बटेंगे तो कटेंगे ही भूमिका महाराष्ट्रामध्ये कुठे गेली 15 वर्ष तुमचं सरकार आहे. त्या बटेंगे कटेंगेची भूमिका आताच का आली निवडणुकीत. 15 वर्षामध्ये तुमच्या सरकारमध्ये हिंदू सुरक्षित नाही आता. हे सगळे विषय निवडणुकीमध्ये आणले, परंतु आता आपल्याला त्याला विरोध करायचा. तर आता आपल्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे. आपल्याबरोबर कार्यकर्त्यांना आपल्याला त्याला साथ द्यायचा आहे. आपल्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. खरं तर शिवसेना हा छोट्या भूमिकेतच पक्ष मोठा झालेला. कुठे रक्तदान शिबिर असेल, कुठे कोणाला मदत असेल, एखाद्या एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि अशातनं शिवसेना मोठी झालेली आहे. शिवसेना ह्याच्यातनं सुटली आहे आणि मला खात्री वाटते की हे असे लोक आपल्यावर आहेत. आज आमच्यावर मी काल पण सांगितलं की आमच्यावर पण ठेकेदार नाहीये, आमच्यावर पण काय व्यवसायिक नाहीये. त्यामुळे आम्हाला कोणाची
भीती नाही, तर आमच्यावर आहे ते प्रामाणिक कष्ट करणारी माणसं आहे. प्रत्येकाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये इथून होता तिथे आमचे कार्यकर्ते गुवाहाटी म्हणून आहेत. त्या गुवाहाटीचे सारखे कार्यकर्ते निवडणुकीत आल्यानंतर ते मोठे मला म्हणाले की आता मध्ये फक्त म्हणून लीड मिळालं. तिथे पण काय खर्च झाला तो आपल्या सगळ्यांना माहिती असते. परंतु तिथे मला की आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि एका कार्यकर्त्याचं असं केलं की एका ठिकाणी हात कापायला गेला तो आणि 3 दिवस हाताची बदलच घेतली नाही. फक्त वैभवाच्या नंबर द्यायचं आणि 3 दिवस त्याने भात सामान्य कार्यकर्ते आमच्यावर आहेत. त्यामुळे आज मी एवढं सांगेन की खरं तर आज लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे. लोकप्रतिनिधी प्रत्येक माणसाला अधिकार आहे की कायद्यामध्येच काम होणार, कायद्याच्या व्यतिरिक्त काम होत नसणार आणि त्यासाठी अनेक चालणार. त्यामुळे मगाशी म्हणतात मी सांगितल्याप्रमाणे आज जिथे अन्याय होईल, जे चुकीचं होईल ते कायदा आपल्याला दाखवला आणि त्याचबरोबर एवढे लोक पाहिजे असताना कुठला निर्णय चुकीचा कोण घेऊ शकतो काय. आज आपण एवढंच करायचं आहे. कटेंगे बटेंगे त्यांची घोषणा वेगळी होती, परंतु आपण सगळे एकत्र असलो तर आपल्याला कोणी त्रास देऊ शकणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र राहायचं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं. एखाद्यावर अन्याय झाला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक होतील किंवा नगरपालिकेची निवडणुका होतील किंवा होतील पण कारण सगळ्या गेल्या 2.5 वर्षात सुद्धा निवडणुकांच्या सगळं सत्ता त्यांच्या निवडणूक कशाला घेतली, विकेंद्रीकरण कशाला करतील. काही लोकांच्या हातात सत्ता पाहिजे म्हणून ते निवडणुका घेणार पण नाही. परंतु एखादी निवडणूक ज्यावेळी होतील त्यावेळी आपण त्या निवडणुकीसाठी सज्ज राहिलं पाहिजे. आज काही लोकांना सुद्धा आपल्या काही लोकांना सुद्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.